नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतील चांद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 चंद्रावर लँड करणार आहे. दरम्यान रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला असून लुना 25 हे यान चंद्रावर कोसळलं आहे. लुना 25 हे यान 21 ऑगस्टला चंद्रावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार होतं, पण त्यापूर्वीच हे यान कोसळलं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रॉस्कोस्मॉसने ही माहिती दिली. दरम्यान रशियाचं यान कोसळल्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या मोहिमेकडे लागल्या आहेत. अस्मिता क्रिएशन्स प्रस्तुत दडपण या चित्रपटाला उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने हा सिनेमा संपूर्ण कर्नाटकातील पहिला मराठी सिनेमा असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज या उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील तणाव आणि पालकांचा दबाव यामुळे होणाऱ्या आत्महत्यांवर आधारित हा चित्रपट असून सध्या बेळगावमधील प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. यातील सर्व कलाकार हे स्थानिक असून चित्रपटाची निर्मिती बेळगावमध्येच करण्यात आली आहे. नागपंचमी आणि श्रावण सोमवार निमित्त रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषतः पूजेचे साहित्य व फळे फुलांची मागणी वाढली होती. नागपंचमीसाठी गूळ, पोहे, खोबरे, फुटाणे, शेव, लाह्या आदींची खरेदी झाली. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने खरेदीला उधाण आले होते. त्यामुळे बाजारपेठ बहरताना दिसत आहे. कर्नाटक सरकारच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा 30 ऑगस्ट रोजी मैसूरमध्ये शुभारंभ होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच दिली. कार्यक्रमाची तयारी पाहण्यासाठी आपण आज मैसूरला जात असून मैसूर, मंड्या आणि हासन जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिकोडी मिरज रस्त्यावर मांजरी येथील अन्नपूर्णेश्वरी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री 2 मोटरसायकलींचा अपघात झाला होता. या अपघातात एका मोटरसायकलवरील युवक सुधाकर कुमठोळे गंभीर जखमी झाला. या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला बोलावले. गंभीर झालेल्या युवकाजवळ तो काम करत असलेल्या फायनान्स कंपनीचे सुमारे 22,000 रुपयांची रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे व इतर पैसेही होते. त्याची अवस्था पाहून 108 रुग्णवाहिकेतील चालक शब्बीर सुलेमान मुल्ला, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ अनिल मांग यांनी कर्तव्य दक्षता व प्रामाणिकपणा दाखवत त्याच्याकडील रोख रक्कम व इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या साक्षीने परत दिले व त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडकुंटी यांनी शहरामध्ये आपली पहाटेची भेट कायम ठेवली आहे. सदाशिवनगर येथील महानगरपालिकेच्या वाहनतळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांचे हजेरी बुक तपासणी करून विविध ठिकाणी भेटी दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन तलावांच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाशेजारी पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांट उभारला जात आहे, परंतु या आरओ प्लांटमुळे हुतात्मा स्मारकाचे गांभीर्य हरवत आहे. यामुळे हा आरओ प्लांट हुतात्मा स्मारकाच्या मागील जागेत करावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून केली जात आहे. ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून राज्यात अमृत सरोवर योजना राबवण्यात आली आहे. या योजनेनुसार बेळगाव जिल्हा राज्यामध्ये अमृत सरोवर योजना राबवण्यात 5व्या क्रमांकावर आहे. शिवमोगा 1ल्या क्रमांकावर असून रामनगर 2ऱ्या, हसन 3ऱ्या व कोलार 4थ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये 284 अमृत सरोवर निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 140 तलावांचे काम पूर्ण झाले आहे. परिवहनने आंबोली, गोकाक, गोडचिनमलकी, हिडकल यासह इतर ठिकाणी विशेष बस सेवा सुरू केली होती. 2रा व 4था शनिवार आणि रविवारी ही बस सोडली जात होती. मात्र मागील 8-10 दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे नदी, नाले व जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. परिणामी धबधब्यांचा प्रवाहही कमी झाला आहे. त्यामुळे धबधब्यांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
वाघवडे गावातील तार शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यांची शेतकऱ्यांनी श्रमदानाने दुरुस्ती केली आहे। या रस्त्यावर चिपिंग व मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केल्यामुळे गावकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तसेच शेतकऱ्यांच्या या श्रमदानाचे कौतुक होत आहे। श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून अथणी तालुक्यात अनेक देवदेवतांच्या दर्शनासाठी महिला भाविकांची गर्दी होत आहे। दरम्यान महिलांना बस प्रवास मोफत असल्याने बसला गर्दी होत आहे। बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करताना महिला दिसत असून काही महिला बसमधून लोंबकळत प्रवास करीत असल्याचे चित्र अथणी तालुक्यात पाहावयास मिळत आहे। असेच प्रकार अथणीबरोबरच बेळगाव जिल्ह्यातही पाहावयास मिळत आहेत। कोगनोळी हणबरवाडी परिसरामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यासाठी शासनाने त्वरित लसीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। काही महिन्यांपूर्वी मत्तिवडे, कोगनोळी व हांचीनाळ केएस येथे लंपी आजाराने गाय, बैल व अन्य जनावरांचा मृत्यू झाला होता। श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्य आणि सणांची मांदियाळी असते। विविध सण समारंभ साजरे करताना प्रत्येक कुटुंबाचा खर्च वाढतो। अशा या महिन्याच्या सुरुवातीला महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य कष्टकरी जनतेला जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे। धान्य, डाळी, मसाले याबरोबरच उपवासाच्या साहित्य दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे बजेटच कोलमडले आहे। यमकनमर्डी नजीक घटप्रभा नदीपात्रात मृतदेह आढळला असून अद्यापही मृतदेहाची ओळख पटलेली नाही। सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे 20 ते 30 आहे। दरम्यान मृतदेह बेळगावच्या शवागृहात ठेवण्यात आला असल्याची माहिती यमकनमर्डी पोलिसांनी दिली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।